नमस्कार. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने फ्लॉवर कसं बनवायचं हे शिकणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला 5 चे मोती, 1 चे गोल्डन बीड्स, 6 चे ग्रीन कलरचे क्रिस्टल्स आणि 3 चे गोल्डन बीड्स लागणार आहेत. त्यानंतर कटर आणि 0.3 ची कॉपर वायर. तर सर्वात आधी आपण कॉपर वायर कट करून घेऊया. ही जवळजवळ 20 सेंटीमीटर इतकी कॉपर वायर मी कट करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत एक 5 चा मोती आणि 1 चा गोल्डन बीड्स. या पद्धतीने आपल्याला मोती आणि गोल्डन बीड्स घालून घ्यायचे आहे. आता आपल्याला हा गोल्डन बीड्स सोडून आणि फक्त मोतीमधून ही वायर पास करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ह्या प्रकाराने आपल्याला हा मोती असा लॉक करून घ्यायचा आहे. याच पद्धतीने आता आपल्याला 9 पर्ल्स याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा दाखवते. पुन्हा एक मोती आणि एक गोल्डन बीड्स आणि हा गोल्डन बीड्स सोडून आपल्याला फक्त मोतीमधून ही वायर पास करून घ्यायची आहे, जेणेकरून तो मोती वायरमध्ये लॉक होईल. ह्या पद्धतीने. आणि आपल्याला एक काळजी घ्यायची की 2 मोत्यांच्या मध्ये आपल्याला जास्त गॅप नको, जास्त गॅप ठेवायला नको. तर याच पद्धतीने मी तुम्हाला आता सगळे मोती ओवून दाखवणार आहे. अशा प्रकारे आपल्याला हे मोती लॉक करून घ्यायचे. फ्लॉवरसाठी आपल्याला 9 मोती लागतील. तर मी हे सगळे मोती आता इथे तुम्हाला ओवून दाखवणारच आहे. अशा प्रकारे. दोन मोत्यांमध्ये जास्त गॅप जर ठेवला तर मग आपलं फ्लॉवर व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे जास्त गॅप त्याच्यामध्ये येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. अशाच प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे मोती लॉक करायचे. ह्या प्रकारे जर तुम्ही फ्लॉवर बनवलं तर अगदी सोप्या पद्धतीने सहजपणे कोणी पण हे फ्लॉवर तयार करू शकता. अशा प्रकारे मी 9 पर्ल्स याच्यामध्ये ओवून घेतलेले आहेत. आता हे लॉक कसे करायचे ते बघूया. तर हा जो शेवटचा मोती आहे हा पहिल्या मोत्यांमधनं आपल्याला असा फिरवून रॅप करून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने आपल्याला याला 2 वेळा असे गुंडाळून घ्यायचे आणि एकदा मागून एकदा पुढून अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे मोती लॉक करून घ्यायचे. आतून बाहेरून ह्या प्रकारे आपल्याला अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्कल बनवून घ्यायचे आहे. आता हा तुमचा फ्लॉवरचा बेस तयार झालेला आहे. ठीक आहे. ह्याच प्रकारे आपल्याला आता ह्यामध्ये आपल्याला एक ग्रीन कलरचा क्रिस्टल ओवून घ्यायचा आहे. ग्रीन कलरचा क्रिस्टल 6 चा क्रिस्टल आहे. हा आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि याला समोरच्या मोत्यामध्ये घालून आणि अशा पद्धतीने 2 वेळा रॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो हलणार नाही. ठीक आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच. आणि उरलेली जी वायर आहे ती आता आपण कट करून घेऊया. आता ह्यामध्ये आपल्याला 3 चे जे गोल्डन बीड्स आपण घेतलेत ते 9 बीड्स आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. तर ह्या पद्धतीने मी सगळे गोल्डन बीड्स आता ह्याच्यामध्ये घालून घेते. हे फ्लॉवर बनवायला अगदी सोपं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही बनवलं तर अगदी सहजपणे कोणी पण हे फ्लॉवर बनवू शकता. अशा पद्धतीने सगळे गोल्डन बीड्स मी घालून घेतलेत. ह्यासाठी आपण 9 पर्ल्स आणि 9च गोल्डन बीड्स घेतलेत.
ठीक आहे. आता ह्याला असा सर्कल शेप देऊन द्यायचा आहे आणि त्याच्या अगदी समोरच्या मोत्याला आपण 2 वेळा ही वायर रॅप करून घेणार आहोत, म्हणजे आपला हा जो सर्कल आहे हा हलणार नाही. आता ही वायर आपल्याला आतल्या बाजूने काढून अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि त्याच्या अगदी समोरच्या मोत्याला पुन्हा 2 वेळा आपण रॅप करून घेणार आहोत अशा प्रकारे. ह्याच पद्धतीने आपल्याला 2 ते 3 ठिकाणी याच प्रकारे आपल्याला ही वायर रॅप करून घ्यायची आहे, म्हणजे आपण हा जो गोल्डन बीड्सचा सर्कल बनवलेला आहे हा तिथे फ्लावरला अगदी फिक्स होईल अशा प्रकारे. ह्याच प्रकारे मी 3 ठिकाणी आता हे फ्लावर लॉक करून घेतलं आहे. हे व्यवस्थित ॲडजस्ट करून याला सर्कल शेप देऊन घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं हे फ्लावर रेडी झालेलं आहे. खूप सुंदर दिसतं आहे फ्लावर. ह्याच्यापासून आपण नेकलेस, मंगळसूत्र खूप काही बनवू शकतो. अशाच पद्धतीने मी हे सगळे फ्लावर्स रेडी करून घेतले ओव्हल शेपमधले. आता आपण ह्यालाच रॅपिंग कसं करायचं दुसऱ्या प्रकाराने पण आपण हे फ्लावर बनवू शकतो. तर आता याला वायर रॅपिंग कशी करतात ते बघूया. 3 मोती सोडून आपण ही वायर अशी मागच्या बाजूने काढून घेतली. पुन्हा 1 मोती सोडून आणि पुन्हा 3 गोल्डन बीड्समधून आपल्याला ही वायर अशी रॅप करून घ्यायची. प्रत्येक वेळेला हीच कृती करायची आहे. 1 गोल्डन मनी पुढे सरकवून आणि तिथून 3 गोल्डन मन्यांमधून आपल्याला ही वायर अशी रॅप करून घ्यायची. अशा पद्धतीने आपण रॅपिंग फ्लावर पण बनवू शकतो. अशा प्रकारे आता इथे व्ही शेप तयार झालेला आहे, म्हणजे आपला स्टार कंप्लीट होत आला आहे. स्टार कंप्लीट झाला म्हणजे आपली वायर रॅपिंगची प्रोसेस जी आहे ती कंप्लीट झालेली. आता समोरच्या मोत्यामध्ये आपण ही वायर 2 वेळा गुंडाळून घेऊन ही वायर आता कट करून घेऊया. ह्या प्रकारे आपलं हे फ्लावर आता रेडी झालेलं आहे. बघा किती सुंदर दिसतंय. आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कृती केली तर तुम्ही हे फ्लावर सहज बनवू शकता. उरलेली वायर आपण कट करूया. अशा प्रकारे हे फ्लावर रेडी झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आणि लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.